नाही, मुळामध्ये आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि आपल्याला लाभलेली लोकशाही वारंवार देशामध्ये याचा अपमान होताना आपण बघतोय. आणि आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार त्याचा जर वापर करताना हुकुमशहासारखं जर सरकार वागत असेल तर आज अख्खं देश, महाराष्ट्र, मुंबई बघतंय. काल जे आंदोलन झालं ते कशासाठी झालं? तर ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं सरकार आल्यानंतर जे काही पेपर फुटीचं पेव आलंय आणि त्यामध्ये 22 मुलांनी आत्महत्या केली, त्याची जिम्मेदारी कोण घेत आहे का? म्हणजे लोकशाही मार्गाने पण जाऊ नका, ठोकशाही मार्गाने आम्ही जाऊ, हा संदेश आहे. केसेस काय होत राहतात. आम्ही काय कुठे डाके, राम मंदिरासारखे डाके नाही घातले. आम्ही केसेस करू दे, त्याला आम्ही पण लोकशाहीच्या मार्गाने उत्तर देऊ. परंतु ज्या पद्धतीने तरुण मुलांवर ह्या वेळा येत आहेत आणि देशाचा शेतकरी जेवढा मजबूत कणा आहे तसा तरुण वर्ग हा देशाचा एक मजबूत कणा आहे, तोच मोडतायत. दोन्हीकडे मोडतायत. शेतकऱ्याने आंदोलन केलं, लाठीचार्ज करा. इथे आंदोलन केलं तर केसेस घाला. त्यामुळे हुकुमशहा कसा आहे तो या देशाला दिसतोय. ज्या वेळेला असं मोठं आंदोलन होतं त्यावेळेला मला वाटतं आमचे नेते संजय राऊत यांनी दाखले पण दिलेत. आजच्या पेपरला पण आहेत, आज अग्रलेख. त्याच्यामध्ये स्वतः इंदिरा गांधी यांनी त्यांचे जे महत्त्वाची लोक आहेत ती पाठवून चर्चा केली. यांच्याकडे दखलच घेतली जात नाही आहे. याचा अर्थ काय? म्हणजे लोकशाही मार्गाने गेलं तर तुम्ही आम्हाला ठोकशाही, हुकुमशाही हे करणार आणि दखलच नाही घेणार, तर करायचं काय? एक मत आमचं जर इतकं घातक ठरत असेल तर नागरिकांनी करायचं काय? 2014ला तुम्ही दिलेलं वाक्य आठवा, 15 लाख मिळणार होते, काय काय सगळंच. त्यामुळे जनतेला आधीचे पंतप्रधान आणि आत्ताचं चाललेलं पंतप्रधानांच्या माध्यमातून ते धर्मेंद्र जे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री, त्यांना त्याचा जरा पण खेद वाटत नसेल आणि त्याच्यासाठी विरोध की त्यांनी यावं, त्यांनी सुधारणा करावी. जर आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनांना हिंसक वळण पोलीस लावत आहेत, तरुणांना झोडपून काढतायत. निषेध आहे असल्या पोलिसांचा पण आणि जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचाही. मग ज्या दिवशी मी महापौरांच्या कार्यालयात गेली होती तेव्हा तोंड मिटून गप्प का बसता? आवाज सर्वांनी उठवला पाहिजे. महापौरांच्या कार्यालयात गेलं तर आमच्यावर केस झाली. मग केस कसली करतात? पोलिसांना पत्र दिलं गेलं. काय काय समजताय काय स्वतःला? आणि याचं उत्तर आता शिंदे गटच देईल. सत्तेत बसलात ना, तुमचाच गळा घोटतायत, आमचा तर सोडा, आम्ही गळ्यापर्यंत पोचूच देणार नाही. म्हणतायत असं की 1 तारखेला 1 जूनला पत्र दिलं होतं, त्यानंतर 5 दिवसांपूर्वी स्मरणपत्र दिलं, तरी देखील बैठक लावली जात नाहीये. त्याच्यामुळे त्यांची नाराजी. त्यामध्ये आता थेट मी
अशा मंत्री आहेत त्यांच्याशी बैठक घेऊन जे काही पाणी समस्या बघा, दीक्षा कारकर ही शिंदे गुटची नगरसेविका आहे आणि असं आम्ही मानतो की बाबा भाजप आणि शिंदे सगळं आलबेल आहे, पण सगळं खतखत 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 बाहेर येते. आणि जेव्हा सभागृहाचा कॉमन विषय असतो एखादा नागरिक, तेव्हा ही लोक बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणारी लोक तोंडात चूळ घेऊन बसलेले असतात. एकही हू की चू त्या भाजपवर करायला बघत नाही. त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील. नाही, ऐकताना लक्षात येत आहे चुकीच्या प्रश्नांच्या मांडण्या होत आहेत किंवा जे काय मला माहिती नाही. आम्ही जेव्हा सांगतो त्यावेळेला आयुक्त फोन उचलतात, आयुक्त आमच्याशी बोलतात आणि तक्रारीचं निवारण होतं आहे. त्यामुळे मी आयुक्तांवर डायरेक्ट अटॅक करणार नाही. जे तुमच्याकडे आलं अहवाल त्यासाठी तुम्ही आयुक्तांना आता कसे धारेवर धरता ते बघू आम्ही. पण याच्या अगोदर उपमहापौरांनी पण अशाच प्रकारची तक्रार केली होती. ते म्हणत होते की या संपूर्ण प्रकरणाची मॅनहोल आणि झाडाच्या प्रकरणाची जबाबदारी आयुक्तांची आहे, त्यांनी राजीनामा द्यावा. शिंदेची शिवसेना जी आहे ती वारंवार आयुक्तांना टार्गेट करताना दिसतंय. तुम्ही त्यांचं समर्थन करताय, भाजपकडून देखील समर्थन होतं आयुक्तांचं. शिंदेची शिवसेना नाही, मी मुळात आयुक्तांना आम्ही कधीच तेव्हाही ज्या वेळेला चुकले त्यावेळेला आम्ही असे आयुक्तांच्या दालनात जाऊन पण त्यांना सभागृहात आणलेलं आहे. यावेळेला एवढा मोठा विषय होता संवेदनशील, त्यावेळेला सांगितलेलं आयुक्त येतील, ही त्यांची जबाबदारी आहे सत्ताधाऱ्यांची. तर ते आयुक्त आले नाहीत. त्याच्यानंतर आता जे काही पत्र, तर मी म्हणेन हा सत्तेतल्या असलेल्या नगरसेवकांचा आक्रोश आहे, तो त्यांचा त्यांनी बघावा. आयुक्त आजच्या घडीला माझं म्हणणं आहे उलट त्या मोनो मेट्रो वुमन म्हणून चांगलं काम करत करत महापालिकेचे आयुक्त झाले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी एकाच दोन कामांमध्ये त्यांच्या खालच्या आणि नाही केलं आहे, तर आम्ही ते सांगतो आहे आयुक्तांना. पण अशा पद्धतीने डायरेक्ट आयुक्तांना बदला, आयुक्तांना मग सत्ताधारी म्हणून तुम्ही एवढेच कामं करायला आली की ह्याला बदला त्याला बदला. महापौरांनी एका भोजपुरी व्यक्तीचं कौतुक केले होते काही दिवसांपूर्वी आणि त्या व्यक्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होते. त्याच्यामध्ये तो असं म्हणतोय की मुंबईतली परिस्थिती अशी आहे, दिवसेंदिवस इथे महिलांच्या शरीरावरचे कपडे आता कपडे होत जात चाललेत आणि आमच्या भोजपुरीमध्ये येऊन बघा किंवा बिहारमध्ये येऊन बघा, महिलांचे कपडे अगदी स्तनपर्यंत आहेत किंवा पूर्ण असतात असं त्याचं म्हणणं आहे. मुळामध्ये मी ते ऐकलं होतं. माझ्याकडे जे UPची लोक आहेत त्यांना मी त्याचा अर्थ विचारला होता. मला महापौरांचा प्रचंड वाईट वाटलं. मुळात आधी जर एखाद्या भाषा कळल्या नसतील तर त्याला बसवून समजून घ्यायला पाहिजे. अशा बाहेरून म्हणजे UP बिहार ही संस्कृती किंवा महाराष्ट्राची संस्कृती असा तालमेल घालणं मला वाटतं हे चुकीचं आहे. UP बिहारची जेव्हा लोक आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्या महिलांचं म्हणा किंवा कोणाचंही संरक्षणार्थ आपण काम करतो. पण असं जर स्पेसिफिक एखादा कोणी येऊन या UP बिहारला धरून भाष्य करत असेल आणि महाराष्ट्राला कुठेतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा निषेध केला पाहिजे. महापौरांनी कौतुक केलं, त्यामुळे मला महापौरांचंच कौतुक वाटतं. महापौरांना तेच कळलं पाहिजे. महापौरांना ते हां बोला तुम्ही. मी तेच सांगते, ज्या व्यक्तींनी महापौरांपर्यंत आणलं त्याच्यामध्ये दोन दिसत आहेत. एक शिंदे गुटचा कोणतरी दिसतोय, एक भाजपचाच आहे. एक तर त्यांना प्रश्न महापौरांनी विचारला पाहिजे की इज्जत काढायला महापौरांचा प्रथम नागरिक आहेत. ही प्रथम नागरिकपासून सर्व महिलांची इज्जत काढली आहे याच्यात. आणि ही बेइज्जत करण्याचा अधिकार या नालायक माणसाला कोणी दिला? महापौर आता याच्यावर कारवाई करणार की नाही? आज त्यांनी मुंबईचं महाराष्ट्राची इज्जत काढली. तर या अशा नतद्रष्ट, मग UP असेल बिहार असेल, आम्ही त्यांचा सगळ्यांचा आदर करतो, पण असे नतद्रष्ट तिकडून येऊन UP बिहारसारखा पेहराव करून कुठेतरी UP बिहार अधिक चांगलं आणि महाराष्ट्र अधिक घाणेरड्या संस्कृतीत वावरतंय हे सांगणं म्हणजे महापौरांचा प्रचंड अपमान आहे. आता महापौर ह्याच्यावर काय करणार आहेत
किंवा ह्याच्यावर BJP आणि शिंदे गुट चूळ भरून बसलाय, ते काय करणार आहेत? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.